सुनांना अशी वागणूक म्हणजे पाप, ते सहन केलं जाणार नाही. फडणवीसांचा इशारा, कडक कारवाईच्या सूचना. 21व्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील अशा प्रकारची वागणूक देणं हे अतिशय पाप आहे. ते पाप या ठिकाणी झालेलं दिसत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. वैष्णवी हगवणे प्रकरणात आज सकाळीच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. यापुढे देखील हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी पोलीस करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. अशा प्रकारे प्रतारित करून आत्महत्या करायला मजबूर करणे या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्यावर जी कडक कारवाई करता येईल ती कायद्यानं कारवाई केली पाहिजे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी होतीये. मात्र मोक्का लागण्यासाठी काही नियम असतात. त्या नियमात हे प्रकरण बसू शकतं की नाही हे आज सांगता येणार नाही. त्यामुळे याविषयी जास्त बोलू शकत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे. या प्रकरणात अजित पवार देखील अतिशय गंभीर आहेत. त्यांच्या सांगण्याचा उद्देश केवळ एवढाच होता की कोणताही कार्यक्रमात किंवा समारंभात लग्नाला बोलवले तर आपण जातो, त्यावेळी पुढे काय घडणार याची आपल्याला कल्पना नसते. एवढेच सांगण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न होता, असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न केला. अजित पवार या प्रकरणात गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता आरोपींना अटक केलेली आहे. पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. पुढे देखील पोलीस योग्य कारवाई करतील. त्यामुळे या प्रकरणाला खूप फाटे फोडणं अतिशय चुकीचं आहे. प्रकरणातील आरोपी बिर्याणी खात असतानाचे फुटेज व्हायरल झाले. त्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस पडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे अवकाळी पावसाच्या प्रकरणांमध्ये सरकारच्या आधीच काही ऑर्डर असतात. त्या प्रकरणात पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देत असतो. त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. आज श्री आर्य चाणक्य सहकारी पतसंस्थेच्या कोनशिला अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार माननीय हळवणकर साहेब, प्रकाशराव आवाडे, आमदार राहुल आवाडे, खासदार धनंजयराव महाडिक, या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष श्री जवाहर छाबडाजी, त्याचप्रमाणे श्री राजेंद्र राशीनकरजी, पंकज मेहताजी, संपूर्ण आपल्या श्री आर्य चाणक्य पतसंस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या कोनशिला अनावरण प्रसंगी या ठिकाणी मी आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि मला अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही ठरवलं होतं की तुम्ही आल्याशिवाय आम्ही याचं उद्घाटनच करणार नाही. असं नाही आहे, तुम्ही असं ठरवलं होतं की मी पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय याचं अनावरण करणार नाही. आणि त्यामुळे मुख्यमंत्री झाल्याबरोबर जी माझी पहिली व्हिजिट आली त्यात तुम्ही हे अनावरण या ठिकाणी केलेलं आहे. मी आपल्या पतसंस्थेची प्रगती या ठिकाणी बघत होतो. मला अतिशय आनंद वाटला की अतिशय चांगल्या प्रकारे पतसंस्था चाललेली आहे. मागील वर्षी यावर्षी दोन्ही वर्षीची बॅलन्स शीट बघितल्यानंतर नेट एनपीए 0 आणि निव्वळ नफा जो आहे तो मागील वर्षी 3 कोटी, यावर्षी जवळपास 2,90,00,000 आहे. या ठिकाणी ठेवी ज्या आहेत त्या मागील वर्षी 186 कोटी होत्या, त्या वाढून 222 कोटी आता झालेल्या आहेत. गुंतवणूकही चांगल्या प्रकारे वाढली आहे. सीडी रेशिओ देखील जवळपास 60% आहे. म्हणजे एकूणच जर आपण बघितलं तर हे सर्टिफाय करता येतं की ही संस्था संघाचे स्वयंसेवक चालवतात. कारण कुठलीही सहकारी संस्था ही विश्वस्त भावनेने चालवली गेली पाहिजे अशा प्रकारच्या विचाराचे आपण लोक आहोत. त्यामुळे आपण या ठिकाणी जनतेचे विश्वस्त म्हणून काम करतो. सचोटीने काम झालं पाहिजे, योग्य प्रकारे काम झालं पाहिजे. संस्थेच्या माध्यमातून जो गरजू आहे
ज्याला आवश्यकता आहे त्याला मदत करता आली पाहिजे, उद्योग उभे राहिले पाहिजेत, व्यापार उभा राहिला पाहिजे. पण हे सगळं होत असताना हा जनतेचा पैसा असल्यामुळे तो सुरक्षितही राहायला पाहिजे. अशा प्रकारच्या विचारातून ही संस्था चालत असल्यामुळे सातत्याने उत्तरोत्तर याची प्रगती होते आहे. आणि ही प्रगती होत असताना जे काही सहकारी संस्थेचे, पतसंस्थेचे जे काही नियम आहेत त्या नियमांवर, निकषांवर अतिशय चांगलं काम तुम्ही करतात. आपल्याला कल्पना आहे की हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने देशामध्ये आणि राज्यामध्येही सहकाराला मजबूत करण्याकरता आपण प्रयत्न करतो आहोत. माननीय नरेंद्र मोदीजींनी पहिल्यांदा देशामध्ये वेगळं सहकारिता मंत्रालय काढलं. यापूर्वी देशाच्या केंद्रीय सरकारला सहकार हा 5-7 राज्यात आहेत त्यामुळे हा आमचा विषय नाही अशा प्रकारच्या मानसिकता होती. पण ती बदलून सहकार हा केंद्राचाही विषय आहे आणि केंद्राने तेवढंच लक्ष घातलं पाहिजे हे मोदीजींनी ठरवलं. आणि त्यातनं आज सहकार क्षेत्राला एक नवीन उभारी देण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या चांगल्या संस्था या निश्चितपणे इतरांना देखील प्रेरित करतील. आणि चांगल्या संस्था निर्माण झाल्या तर त्यातनं समाजाचं भलं होतं. समाजामध्ये एक प्रकारे वित्तीय समावेशन करण्याकरता त्याचा एक फायदा होत असतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहावी. आणि लवकरच आपल्या ज्या ठेवी आहेत या 500 कोटीच्या झाल्या पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी येऊ असं आपल्याला आश्वस्त करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.